तर काळा चौकीचा महाराजाचं आता आगमन झालेलं आहे। या निमुळत्या गल्ल्यांमधून चाळींच्या महाराजाचं आहे त्याचं आगमन झालेलं आहे। मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते काळा चौकीच्या महागणपतीच्या जो आहे त्याचं आगमन होतंय आणि त्यांच्या दर्शनासाठी इथं आलेले पाहायला मिळतात। या संपूर्ण निमुळत्या गल्ल्यांमधून हा काळा चौकीचा महागणपती आता येणार आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि स्वागत जे आहे ते गणपती बाप्पाचं अत्यंत उत्साहामध्ये केलं जातंय। गणपती जो आहे काळा चौकीचा त्याचं हे आगमन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्हीही बाजूनी चाळी आहेत आणि मधून जी गल्ली आहे ती अत्यंत निमुळती गल्ली आहे आणि या संपूर्ण गल्लीमधून हा महागणपती जो आहे तो दरवर्षी येत असतो आणि हे गणेश भक्तांसाठी एक आकर्षणाचा विषय असतो। हा संपूर्ण दृश्य आपण पाहतो आहोत। आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ऋतिक, खरं म्हणजे काळा चौकीच्या महागणपतीचं आगमन होतंय आणि अत्यंत सुंदर असं हे दृश्य आहे। एका निमुळत्या गल्लीमधून एवढा मोठा गणपती कसा येतो हे पाहण्यासाठी भाविक जे आहेत तिथे मोठ्या संख्येने जमलेत। काय सांगशील? नक्कीच पाहतोय, मुंबई आणि गणेश उत्सव हे एक समीकरण आहे। मुंबईतल्या अनेक गल्ल्यांमध्ये बोळांमध्ये गणपती हा आगमन होत असतात। तसंच या प्रकारे हा जो आपण काळा चौकीचा महागणपती पाहतोय तो या ठिकाणी एक अतिशय निमुळत्या गल्लीतून या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतं। यंदा गणपती हा शंकर महादेवाच्या रूपामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी या परिसरातल्या आजूबाजूच्या सर्वच भाविक आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळी परळच्या वर्कशॉप मधून हा गणपतीचं आगमन सुरू झालेलं आहे आणि आता शेवटी मंडळाच्या द्वारामधून या गणपतीचं आगमन होताना पाहायला मिळतंय। परळ ते इथपर्यंतचा प्रवास अतिशय सुखकर होता, मात्र आता ही आजूबाजूची पत्रचाळ जी बघतोय त्या पत्रचाळीतून गणपती खास करून आतमध्ये मंडपामध्ये आणण्यासाठी मंडळाला तारेवरची कसरत करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हे दृश्य पाहण्यासाठी अनेक इन्फ्लुएन्सर असतील तसेच आजूबाजूचे भाविक असतील नागरिक असतील या ठिकाणी येत असतात। आपण बघू शकतो यंदा शंकर महादेवाचं रूप या ठिकाणी गणपतीने धारण केलं असून जवळपास 22 फुटांची ही मूर्ती आहे आणि मंडळाचं 17वं वर्ष आहे आणि आता गणपतीचं आगमन होताना या ठिकाणी आपण भाविकांच्या घोषणा बघू शकतो। गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा आणि एकंदरीत वातावरण हे भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळतं। ऋतिक, तू आपल्यासोबत असाच जोडलेला रहा। अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आहे। काळा चौकीच्या महागणपतीचं आगमन सोहळा आपण सध्या थेट लाईव्ह बघतो आहोत। या पूर्ण आगमनाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत निमुळत्या अशा 2 चाळी आहेत तिथं आणि त्या निमुळत्या गल्लीमधून हा गणपती जो आहे तो मंडपामध्ये आणला जातो आणि ही त्यावेळची दृश्य आहे ज्यावेळेला असं मोठ्या संख्येनं गणेश भक्त देखील हा संपूर्ण सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी तिथं जमल्याचं पाहायला मिळतंय। महागणपती जो आहे काळा चौकीचा हा प्रसिद्ध आहे त्या संपूर्ण भागामध्ये। आज सकाळीच परेलच्या वर्कशॉप मधून जो आहे तो हा गणपती निघालेला होता। त्यानंतर वाजत गाजत या गणपतीची मिरवणूक काढण्यात आलेली होती। यंदा मंडळाचं 17वं वर्ष आहे आणि या गणरायाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते जमत असतात। यंदा ही मूर्तीचं जे काही आकर्षण आहे ते शंकराच्या स्वरूपात गणपतीची ही मूर्ती आहे आणि ही संपूर्ण आकर्षक अशा मूर्तीच्या आगमनासाठी इथं गणेश भक्त जमलेले आहेत। संपूर्ण कॅमेरे असतील किंवा मोबाईल मध्ये या संपूर्ण जो काही आगमन सोहळा सुरू आहे त्याची दृश्य जी आहेत ती कैद केली जात आहेत। काळा चौकीचा महागणपतीचा हा आगमन सोहळा अत्यंत सुंदर आणि रेखीव आणि देखणी अशी ही मूर्ती आहे। मुंबईच्या काळा चौकीच्या महागणपतीचा हा आगमन सोहळा आपण पाहतो आहोत। या संपूर्ण महत्त्व जे आहे या आगमनाचं ते असं आहे की हा मंडपामध्ये ज्या वेळेला या गणपतीला जावं लागतं तर अत्यंत निमुळत्या अशा 2 चाळी आहेत आणि त्या निमुळत्या अशा गल्लीमधून हा गणपती जो आहे तो नेला जातो। त्या पद्धतीनंच या गणपतीची मूर्ती जी आहे ती बनवली जाते जेणेकरून त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारे जो आहे तो काही होऊ नये किंवा त्याची विटंबना होऊ नये यासाठी त्याच पद्धतीने आणि त्या आकाराची मूर्ती जी आहे ती केली जाते आणि हे त्या संपूर्ण निमुळत्या गल्लीमधून आता गणपतीचं आगमन जे आहे ते होताना दिसतंय। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये अत्यंत दाटी वाटीच्या अशा चाळी आहेत आणि त्या चाळींमधून हा गणपती आता मंडळाच्या मंडपात येतोय। काळा चौकीच्या महागणपतीचा हा संपूर्ण आगमन सोहळा आपण लाईव्ह पाहतो आहोत। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार जोडले गेलेले आहेत। ऋतिक, खरं म्हणजे हा अत्यंत नैनरम्य आपण म्हणू शकतो की हा संपूर्ण सोहळा आहे। किती मोठ्या संख्येने तिथे गणेश भक्त हा संपूर्ण सोहळा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी इथं जमलेले आहेत। काय पद्धतीचं वैशिष्ट्य आहे या संपूर्ण आगमनाचं?
नक्कीच पूर्ण काळ्या चौकीचा महागणपती म्हणजे या पूर्ण परिसरामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि मोठमोठे लोक या ठिकाणी या दर्शनासाठी येत असतात. दर्शन तर एकीकडे मात्र जे आगमन सोहळा आहे त्या सोहळा याची बघण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येत नागरिक येत असतात आणि तो सोहळा सध्या सुरू आहे. जवळपास 22 फुटांची मूर्ती आहे आणि आज खूप अशी अरंग ही मूर्ती आहे आणि आपण बघू शकतो आजूबाजूला ही पत्रात आणि या पत्रात आतमध्ये गणपतीला आतमध्ये मंडपामध्ये घेऊन येण्यासाठी तारेवरची कसरत जी आहे ती मंडळाला करावं लागते आणि आपण या ठिकाणी मूर्ती पण बघतो. मूर्ती देखील अतिशय सुंदर आहे. जवळपास 70 वर्ष या मंडळाचं आहे आणि मागच्या 7 वर्षापासून म्हणजे जवळपास 10 वर्ष झालेले आहेत. 10 वर्षापासून जवळपास 22 फुटांची मूर्ती या मंडळामध्ये आणली जाते आणि तसेच या मंडळाचं जे गणपती जे बनवतात नक्कीच ऋतिक, या बातमीवर आपण आपलं लक्ष राहणारच आहे. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी.